नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण लक्ष्मीचं व्रत धरतो, दिवसभर उपवास करतो, दिवसभर माता लक्ष्मीचे स्तोत्र, मंत्र, होम, हवन ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करत असतो. बघा वर्षभरात जे 12 महिने असतात त्यापैकी काही महिने हे अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानले जातात. त्यापैकी श्रावण महिना असेल, कार्तिक महिना असेल आणि याच सोबत आहे सर्वात अत्यंत धार्मिक आणि महत्त्वाचा महिना, तो म्हणजे मार्गशीर्ष महिना. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये आज लक्ष्मीचं व्रत धरलं असेल, कुणी लक्ष्मीची साधना केली असेल, कुणी स्तोत्र मंत्राचं पठण केलं असेल, कुणी अखंड कळसाची स्थापना केली असेल, कुणी आजूबाजूला असणाऱ्या मंदिरांमध्ये गेलं असेल. म्हणजे प्रत्येकाला जशी जमेल तशी काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल. आता ज्यांची खूप इच्छा असूनही ज्यांना काहीच करता आलं नाही किंवा ज्यांना काहीच जमलं नाही, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे. सेवा म्हणा किंवा मग उपाय म्हणा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील या तिसऱ्या गुरुवारी या मंत्राचं पठण केलं, दिवसभर अगदी आता संध्याकाळची वेळ राहिलेली आहे, आत्तापासून झोपेपर्यंत तुम्ही फक्त हा एक मंत्र म्हणत राहिलात. तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकतात, तुम्ही एका ठिकाणी बसून म्हणू शकतात, तुम्ही जपमाळ हातात घेऊन म्हणू शकतात, जसं जमेल तसं. पण हा एक मंत्र तुम्ही गुरुवारच्या दिवशी म्हटला तर तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं पुण्य लाभेल, त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील, दरिद्रता गरिबी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्याचीही पूर्तता होईल. आता ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा आज दिवसभरात रात्री 12 पर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता. बघा तुम्हाला मी 2 सेवा सांगणार आहे, दोघांपैकी कुठलीही सेवा करा. सगळ्यात पहिली सेवा जी आहे ही तुम्ही स्तोत्राची, मंत्राची करायची आहे. जर तुम्ही स्वयंपाक करताय, घरात झाडू मारताय, फिरताय, जे काही करत आहात, हे सर्व करत असताना तुम्हाला लक्ष्मीचा जप करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणा. मंत्र आहे ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. चालता फिरता बोलता काहीच केलेलं नाहीये, फक्त हा एक मंत्र दिवसभर म्हणा. ज्यांना सुतक आहे, सुयर आहे किंवा ज्यांना मासिक धर्म आहे, ज्यांना सेवा करता येणं शक्य नाही तर त्या सगळ्यांसाठी हा बेस्ट आहे. स्वयंपाक करताय ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मी नमः, झाडू मारताय ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मी नमः, कपड्यांच्या घड्या करताय ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मी नमः, या पद्धतीने म्हणा. किंवा देवघराच्या समोर एक आसन टाका, देवघराच्या समोर एक दिवा लावा, त्याच्यानंतर 5 मिनिटं दोनही डोळे, हात असे जोडा, डोळे बंद करा. ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. तुमच्याकडे कमळगट्टा माळ असेल किंवा तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर या 3 बोटांनी जसं आपण माळ जप करतो, माळ जप करायचा. ओम ह्रेम क्लेम महालक्ष्मे नमः. ओम ह्रेम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. कंटिन्यू हा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि हा जो जप आहे हा करत राहायचा आहे. जर आज दिवसभरात जास्तीत जास्त या मंत्राचं तुम्ही पठण केलं तर नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होईल, लक्ष्मी स्थिर राहील, घरामध्ये धनाची आवक वाढत जाईल, घरातील जी काही गरिबी आहे ती नष्ट होत जाईल. आता ही पहिली गोष्ट होती. यानंतरची दुसरी सेवा मी तुम्हाला सांगते. यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत अक्षदा, ज्याला आपण तांदूळ असं म्हणतो. अख्खे तांदळाचे जे दाणे असतात व्यवस्थित बासमती असेल तर आवर्जून घ्या, नाहीतर कुठलाही घेतला तरीही चालेल. अख्ख्या तांदळाचे तुम्हाला मोजून 21 दाणे घ्यायचे. किती? 21 दाणे. 21ही दाणे कुंकू आणि हळदीमध्ये मिक्स करायचे. एका वाटीत तांदळाचे दाणे, त्यावरती घालायचं हळद, त्यावरती घालायचं कुंकू, व्यवस्थित हे तांदळाचे दाणे त्यामध्ये मिक्स करायचे. सगळ्यात पहिला तांदळाचा दाणा या 3 बोटांमध्ये घ्यायचा,
लक्ष्मीचा जप करायचा, माता लक्ष्मीचं मंत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर हा जो तांदळाचा दाणा आहे हा देवघरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर ते अर्पण करायचा। मात्र जो जप तुम्ही कराल तो जप आहे कमलात्मक मंत्र। बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये असंख्य लोक कमलात्मक मंत्राचं व्रत धरतात, संकल्प करतात, पारायण करतात। म्हणजे जसं पारायण आपण कसं करतो 21 दिवसांचं की इतके 21 दिवसात माझे एवढे पाठ झाले पाहिजेत, पूर्ण ग्रंथ वाचलं पाहिजे, त्या पद्धतीने असंख्य लोक दररोज 1001 किंवा 1051 1021 असा संकल्प करतात आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवशी कमलात्मक मंत्राचं पारायण किंवा जप करतात। आता आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतील तर आपल्याला प्रत्येक वेळी तांदळाचा हळदी कुंकवात मिक्स केलेला दाणा हातात घ्यायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र म्हणून हा तांदळाचा दाणा लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचा आहे। पुन्हा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः पुन्हा हा मंत्र म्हणायचा, तांदळाचा दाणा लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचा। पुन्हा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। कंटिन्यू कमलात्मक मंत्राचा जप करायचा आणि 21 तांदळाचे दाणे लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचे। 21ही तांदळाचे दाणे अर्पण करून झाल्यानंतर पूर्ण गुरुवारची रात्रभर हे तांदळाचे दाणे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ठेवायचे। शुक्रवारच्या दिवशी सकाळी दिवाबत्ती वगैरे झाली, स्नान वगैरे झालं की त्यानंतर हे तांदळाचे दाणे तिथून काढायचे, लाल फडक्यामध्ये बांधायचे आणि लाल फडक्यामध्ये बांधलेले माता लक्ष्मीवर अभिमंत्रित केलेले हे तांदळाचे जे दाणे आहेत हे अखंड स्वरूपाने आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या जवळ ठेवायचे। याने नेहमीच तुमच्या आयुष्यात यश मिळेल, प्रगती होईल, माता लक्ष्मी घरात स्थिर होईल, तुमच्या घरात धनाची आवक वाढती राहील, कधीही गरिबी दरिद्रता पाहायला मिळणार नाही। कितीही घरात गरिबी आणि दरिद्र असेल तर ते कुठेतरी कमी कमी होत जाईल। खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।